आपल्या नागपूर जिल्ह्याकरता आणि विदर्भाकरता हा अतिशय अभिमानाचा दिवस आहे की आपल्या शीर्षस्थ नेतृत्वाने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राची जबाबदारी आपल्यापैकीच एक कार्यकर्ता असलेला आपल्या सर्वांच्या जवळचे ज्यांनी वर्षानुवर्ष आपल्यासोबत काम केलं त्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ही जबाबदारी टाकली आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने मी चंद्रशेखर बावनकुळे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद मिळणं हे फार मोठी जबाबदारी आहे। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, तो सत्तारूढ पक्ष आहे। प्रत्येक गावापर्यंत ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि राष्ट्रीय स्तरावरचा सगळ्यात मोठा पक्ष असलेला आपला पक्ष आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतीय जनता पक्षामध्ये अध्यक्ष पद ही एक मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी मिळणं एक कार्यकर्ता म्हणून फार मोठा सन्मान आहे। खरं म्हणजे आपल्या विदर्भाला विशेषतः नागपूरला हा सन्मान नितीनजींच्या रूपाने मिळाला आणि नितीनजींनी या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला एक लोकाभिमुखता दिली, एक आधुनिकता दिली। नंतरच्या कालावधीमध्ये मला देखील हा सन्मान मिळाला। माझ्या आधी आपल्याच विदर्भाचे सुपुत्र असलेल्या सुधीर भाऊंना मिळाला, भाऊसाहेब फुंडकरांना मिळाला, मला मिळाला आणि आता तोच विदर्भाचे सुपुत्र असलेल्या आपल्या चंद्रशेखर बावनकुळेंना देखील मिळाला। खरं म्हणजे उत्तमराव नाना असतील, वाढणे पाटील साहेब असतील, नास फरांदे असतील, गोपीनाथराव मुंडे असतील, नितीनजी असतील, ही एवढी सगळी मोठी नावं आहेत की ज्यांनी, भाऊसाहेब फुंडकर असतील, की ज्यांनी हा पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं अत्यंत मोलाचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं आणि आज महाराष्ट्रातला पक्ष जो कानाकोपऱ्यात आपल्याला दिसतोय तो या अध्यक्षांनी त्या त्या काळामध्ये केलेल्या कामामुळे दिसतोय। आताच्या आधुनिक काळामध्ये सुधीर भाऊंना, मला, रावसाहेब दानवेंना आणि चंद्रकांत दादांना ही संधी मिळाली। मी चंद्रकांत दादांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करेल, त्यांचा उल्लेख करेल की गेल्या 3-4 वर्षाच्या संक्रमणाच्या काळामध्ये चंद्रकांत दादांनी देखील अध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम काम केलं। विशेषतः मागच्या निवडणुकांमध्ये ते अध्यक्ष होते आणि एक ॲक्सेसिबिलिटी त्यांची होती। पण आज चंद्रशेखर बावनकुळे ज्यावेळेस अध्यक्ष झाले आहेत, आपण सगळ्यांनी त्यांचं काम अतिशय जवळून बघितलं आहे आणि त्यांच्या कामाचा जो आवाका आहे हा अत्यंत मोठा आहे। खरं तर अतिशय सामान्य परिवारातनं स्वतःला आपल्या भरोशावर उभं त्यांनी केलं। मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची विशेषता काय आहे तर सामान्य कुटुंबातले चंद्रशेखर बावनकुळे जे अगदी जिल्हा परिषदेच्या पेक्षाही खालच्या स्तरावर काम ज्यांनी सुरू केलं असे चंद्रशेखर बावनकुळे आपल्या मेहनतीच्या भरोशावर या पक्षाच्या सर्वोच्च स्थानात महाराष्ट्रात बसू शकतात। ही भारतीय जनता पक्षाची खासियत आहे आणि म्हणून एक मोठा संघर्ष त्यांनी केला आणि विशेषतः प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षातून त्यांचं नेतृत्व उभं राहिलं। नितीनजी असतील, बनवारीलालजी असतील, यांनी ओळखलं की या कार्यकर्त्यामध्ये निश्चितपणे काही ना काही स्पार्क आहे आणि मग सातत्याने त्याला संधी जी काही देता आली ती देण्यात आली आणि मग जिल्हा परिषदेमध्ये अगदी विरोधी पक्ष नेत्यापासून तर जे काही काम त्यांनी हातामध्ये घेतलं त्या प्रत्येक कामामध्ये त्यांनी आपल्या मेहनतीनं आपल्या कामाची चुरूक त्यांनी दाखवली आणि म्हणूनच ज्यावेळी ते आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर त्यांचं काम मी अतिशय जवळून बघितलं। मी देखील त्यावेळी आमदार होतो विधानसभेमध्ये आणि चंद्रशेखर बावनकुळे केवळ अभ्यासूच नाही
तर प्रत्येक गोष्ट समजून आणि आपल्या मतदारसंघामध्ये पैसे कसे आणायचे, निधी कसा आणायचा यात त्यांचा हातखंडा होता. म्हणजे मी तर नेहमी असं म्हणायचो, एक चंद्रशेखर बावनकुळे आहेत आणि दुसरे आमचे कृष्णाजी खोपडे आहेत. मी गमतीने म्हणायचो की मंत्रालयातले किडे आहेत. हे असे मंत्रालय पोखरत जातात आणि कुठलंही काम हे त्या ठिकाणून करून आणतात. तर त्यावेळी विरोधी पक्षामध्ये आम्ही होतो आणि चंद्रशेखर आणि मी, आमचं काम हेच होतं की सुरुवातीच्या काळात माझ्या इकडे ग्रामीणचा भाग होता सगळा आणि बजेटमध्ये पैसे आणायचे. तर पैसे आणण्याचं काम चंद्रशेखरचं होतं. सगळ्या फायली तयार करून बजेट छापतपर्यंत चंद्रशेखर बसून राहायचे. आणि माझं काम काय होतं, तर थोडा माझा परफॉर्मन्स असल्यामुळे मंत्री थोडे घाबरायचे. तर मी आणि चंद्रशेखर जायचो, आमच्या दोघांच्या पत्रावर मी गेलो की कुठलाही मंत्री सही करायचा. ते मग आमच्या दोघांचे पत्रावर सही केल्यानंतर त्याच्या पलीकडचं मला काही माहीत नसायचं. ते प्रस्ताव तयार करून ते बजेटपर्यंत नेऊन बजेटमध्ये, म्हणजे एक वेळा मंत्र्याचा प्रस्ताव येणार नाही पण चंद्रशेखरचा प्रस्ताव बजेटच्या पुस्तकात येईल, अशा प्रकारचं त्यांचं काम होतं. आणि मला आठवतं एक वर्षी तर असं झालं की इथले जे त्यावेळेचे राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे मंत्री होते ते सगळे फायनान्स मिनिस्टरच्या अंगावर गेले. ते म्हणाले की आम्ही मंत्री आहोत आणि आमच्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात जास्त पैसे गेले. मग त्यावेळेसचे जे फायनान्स मिनिस्टर होते ते देखील म्हणाले की तुम्ही त्यांच्याकडनं शिका, सह्या सगळेच घेऊन जातात पण ते काम बजेटमध्ये आणायचं कसं हे चंद्रशेखर बावनकुळेंना नीट माहिती आहे. आणि म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे ते काम ते त्या काळात करत होते. विशेषतः जेव्हा माझ्यासोबत मंत्री म्हणून त्यांनी काम केलं, ऊर्जा खात्यामध्ये काम करत असताना कठीण काम होतं. पण आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांच्या काळामध्ये त्यांनी अनेक रिफॉर्म केले. आपण जर बघितलं तर विशेषतः वीज खरेदीचे दर हे हिस्टॉरिकली महाराष्ट्राचे फार जास्त होते. कधी कधी तर आपण 11-12 रुपये युनिटनी बाजारातनं वीज खरेदी करायचो. आपल्या वीज निर्मितीची कॉस्ट देखील जास्ती होती. त्यामुळे आपली कॉस्ट जर जास्ती असेल तर आपल्या वितरण कंपनीला जास्त पैशात ती वीज विकत घ्यावी लागायची. त्यामुळे सातत्याने त्यातली चोरी पकडून त्यातल्या अडचणी दूर करून पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या वीज निर्मितीची कॉस्ट ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी कमी आणली. आणि त्यानंतर महावितरण आपल्या व्यतिरिक्त जी वीज खरेदी करत होतं त्याच्याही लॉंग टर्मचे PPA करून ती कॉस्ट खाली आणून मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये बचत केली. त्याचा परिणाम असा झाला की अनेक वेळा आपण शेतकऱ्यांना 16 तास 18 तास वीज देऊ शकलो. आपण विदर्भ, मराठवाडा या मागास भागाला स्वस्त वीज उद्योगाकरता देऊ शकलो. आणि हे सगळं करताना पहिल्यांदा तीनही कंपन्या या नफ्यामध्ये आल्या. तिन्ही कंपन्या लॉसमधनं बाहेर काढण्याचं काम हे चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. एवढंच नाही तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासात ते एकमेव असे मंत्री असतील की 3 जिल्ह्यांचे पालकमंत्री होते. 3 जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम बघितलं. आणि तिन्ही जिल्ह्यांमध्ये, कारण त्याच्या कामाचा आवाकाच तसा आहे, चंद्रशेखर सकाळी निघाले की रात्रीपर्यंत सगळे कामं निपटवल्याशिवाय ते काही परत जात नाहीत. आणि एकदा जे काम हाती घेतलं ते समोरच्या माणसाच्या डोक्यावरचे केस तरी जातील नाही तर तो काम तरी करेल, इतका त्याचा पाठपुरावा ते करतात. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की महामंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राची जबाबदारी आल्यानंतर जे काम केलं ते इतकं सुंदर काम होतं. इतकं चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये गावोगावी बावनकुळे फिरले आणि त्यातनं एक पॅन महाराष्ट्रात त्यांचा कनेक्ट तयार झाला. सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ज्यावेळी असा निर्णय झाला की चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभा लढू नये, त्यांनी पार्टीचं काम करावं आणि 32 जागांवर त्यांनी सांभाळावं, त्यावेळी अनेक लोकांना असं वाटायचं की आता चंद्रशेखर बावनकुळे यांचं राजकारण संपलं. आणि अनेक लोक असं बोलायचे देखील. पण मला आठवतं मी त्यावेळेसच सांगितलं होतं, कारण भारतीय जनता पक्षाची नीतिरीती मला माहिती आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या कार्यकर्त्याचं महत्त्व हे भारतीय जनता पक्षाला माहिती आहे. आणि म्हणून मी त्याच वेळेस सांगितलं होतं की तुम्ही विचार करताय त्यापेक्षा मोठे चंद्रशेखर बावनकुळे हे तुम्हाला पाहायला मिळतील. कधीतरी लेजिस्लेटिव्ह विंगवाल्यांनी आपल्या संघटनेचं काम केलं पाहिजे, संघटनेच्या लोकांनी कधी लेजिस्लेटिव्ह विंगचं काम केलं पाहिजे, भारतीय जनता पक्षात नेहमीच होतं. अनेक वेळा मोठ्या मोठ्या नेत्यांना आपण सांगतो की आता पक्षाची आवश्यकता आहे, तुम्ही आता
मंत्रिपद घेऊ नका, तुम्ही आता पक्षाचं काम करा. कारण जर सगळ्या लोकांनी लेजिस्लेटिव्ह काम केलं, पक्ष हा लेजिस्लेटिव्ह कामाने वाढत नाही. लेजिस्लेटिव्ह कामाने मतदान कदाचित वाढू शकतं, पण पक्षाची संघटना संघटनेचं काम करून त्या ठिकाणी वाढतं. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यावेळेस हा निर्णय झाला त्या दिवशीपासनं एकही दिवस चंद्रशेखर बावनकुळे थांबले नाही. त्यांनी तात्काळ तो निर्णय स्वीकारला आणि ताकदीनं काम सुरू केलं. आणि त्या निवडणुकीमध्येही 32 मतदारसंघामध्ये पूर्णपणे दौरे करून ते मतदारसंघ निवडून कसे येतील हा प्रयत्न त्यांनी केला. आणि मला असं वाटतं की आपल्या पक्षामध्ये सातत्य, पक्षशिस्त जे पाळतात त्यांना कधीच मागे पाहावं लागत नाही. आणि आज त्याचं उदाहरण चंद्रशेखर बावनकुळे की पक्षाच्या सर्वोच्च स्थानावरती बसले आहेत. आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षाचा विस्तार होईल. माननीय नितीनजी, आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. आपला संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. आणि एक आता आपलं नवीन सरकार या ठिकाणी आलं आहे. माननीय एकनाथरावजी शिंदे आपले मुख्यमंत्री आहेत. माझ्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. कमी काळ आहे, 2.5 वर्ष निघून गेले आहेत. त्यामुळे 2.5 वर्षात 5 वर्षाचं धाव आपल्याला घ्यायची आहे. आणि महाराष्ट्राची जी घडी विस्कळीत झाली होती, ज्या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचार याची मालिका सुरू झाली होती, ती मालिका थांबवून पुन्हा एकदा महाराष्ट्राला ट्रॅकवर आणून वेगानं तो धावला पाहिजे हा प्रयत्न आपला आहे. आज बघा, मागच्या काळामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय, खरं आहे की शेतकऱ्यावर आपत्ती आली, सरकार घोषणा करायची पण कधी पैसे दिले नाहीत. आपण यावेळी अभूतपूर्व अशा प्रकारे NDRFच्या दुप्पट मदत ही शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतो. हे खरं आहे की शेतकऱ्यांचं नुकसान मोठं आहे, आपण काही सगळी नुकसान भरपाई देऊ शकत नाही, पण किमान पुढच्या पिकाकरता तो तयार होऊ शकला पाहिजे. या दृष्टीनं आजपर्यंत जो निर्णय झाला त्याच्या दुप्पट आपण पैसे देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला. एवढंच नाही तर जी घरं त्या ठिकाणी तुटलेली आहेत, जी क्षतिग्रस्त झाली आहेत त्याच्याकरता आपण निर्णय घेतो. जे इन्फ्रास्ट्रक्चर खराब झालं आहे त्याच्याकरता निर्णय घेतो. जनावरांचं नुकसान झालं आहे त्याच्याकरता आपण निधी देतो. त्यामुळे एकीकडे सामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं. गेले 2-2.5 वर्ष खरं म्हणजे नितीनजींमुळेच महाराष्ट्राची इज्जत वाचली. कारण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नितीनजींनी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं, रस्त्यांची कामं हातामध्ये घेतली की त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा पाहण्यासारखा राहिला. अन्यथा राज्य सरकारच्या वतीनं कुठलीही कामं न घेतल्यामुळे खड्ड्यांचा महाराष्ट्र अशा प्रकारची महाराष्ट्राची अवस्था होती. पण आता ती अवस्था दूर करून लगेच काही ती होईल, 1-2 महिन्यात होईल असं नाही आहे, पण आता ही सगळी कामं हातात घेतली आहे. पुढच्या 2 वर्षात सातत्याने रस्ते असतील, पुलं असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे सगळं आपण तयार करून पुन्हा एकदा एक मजबूत महाराष्ट्र आपण उभा करू. आणि त्याचवेळी त्या मजबूत महाराष्ट्रासोबत मजबूत भाजप तयार करण्याचं काम चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात होईल हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. बावनकुळे साहेब, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी ताकदीनं या ठिकाणी आहोत, त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आता मी मागे वळून बघितल्यानंतर मंचावर अनेक आमदारही दिसत आहेत, अनेक प्रमुख दिसत आहेत. मगाशी मी त्यांची नावं घेतली नाहीत, त्यांची क्षमा मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद साहेब.